पत्नीनं कुठं समजा आता कधी मिस्टर मी काय पन्नी लागते म्हणे कुठं जर पाठी बसली तर ते मसाला खाली जाते तुला ते पन्नीचं काही राहिलं का मग नाही पन्नी टाकली बाई अजून कसं पण ते पन्नी बनवते ना मसाला होते मग सांगलंच ना आपल्या बापून घ्या माणसाने आणली पन्नी जाऊ दे मग आता काय करायचं कपडं होते ना हो म्हणजे जास्त गड्डे राहतात म्हणजे कपडं होते पण डुमरं डांबरं निघले तर छपाई करावं लागते नाही पण तेवढे सिमेंट हे लागत नाही म्हणजे आपल्या गावात जण केलं म्हणतो मसाला नाही लागत मसाला लागत तेवढे पनीर छपाई नाही बसत म्हणते. कोणी कोणी काय म्हणते झालं एवढं झालं छपाई आपल्या नाही तेवढं बसत. सिमेंट हे ते लागत नाही तेवढं आपल्या भीतीच कर लागत मग डिझाईन काढायचं ते काढता येतच ना आपल्याला काढता येते जाऊ दे मसाला ते जाऊ गेले तर म्हणजे फुकट नाही गेले का आणि ह्या माणसाने कोणी म्हणत नाही लई मी आडवं आहे म्हणलं तर आम्हाला नगा नगा शिवाय देते गेल्यावर काढलं मिसळी वाटून ते बघूया. तर म्हणे ठोकाले पण दे आता केव्हा काढता म्हणलं जंगल तर ते काय म्हणे इकडे लय कमी दाखवत आहे म्हणे माया म्हणाले म्हणजे नाही हे डोंगी गी नाही का ठेवशी बनत हे डोंगी नाही का नाही, खायला हे इकडे वरती येतो बरोबर आहे खाली थोडासा पाईन म्हणे मध्ये थोडासा रमेश रावते कमीच वाटते तर म्हणलं पाहिजे आता तुम्ही म्हणलं आजची करून टाका कोणाला मला आता हो काल मी हा हा तर कोणाला कमी वाटते म्हणे म्हणजे तुम्हाला तुम्हाला मले म्हणजे वरची डुंगी असं आलं का नाही तर हे मग इथं खालची डुंगी आली खालची म्हणजे डुंगी दाखव का झालं नाही बरं भाऊजी झालं बरं दाखव बरं मी पाहिलं नाही घराकडे असं केलं ते. मी पाहिलंच नाही तुम्ही म्हणलं कर जा आता कारण का म्हणजे आता हे आपलं ह्या डुंगीत एक वळ गेली म्हणते ना तुमची हा ते इले त्याले दोनही डोंग्यात एक एक कोण्या कोण्या ह्या हे वरच्या डुंगी डोंगीत वरचा बरोबर आहे वरचं हे बरोबर हे वरचा माथा बरोबर आहे हे डुंगी हे नाही का मधातली आणि खालची डुंगी तर ते मागच गेली दीड वाजता येईल मग मुद्दत एक डाव हो. किती डावची मुद्दे चालू आहे होतं छप्पन डाव आणताय ते ते तेवढंच गेलं ते मिनिटरी छप्पन डाव मिळून आणताय हो. ते चांगली जागा दीड वळ गेली हो. तर याच्यातली गेली त्याला कमीच वाटत त्या बाबत हो. मोजून बंद घेऊन घ्या म्हणा आमचं नाही, आता काय ते कमी आहे ना आता ते भरपूर झालं आता आपल्या इतकंच त्याला झालं आणि ह्या रमेशसाठी फुकट पैसे गेले रमेशचे 5,000 रुपये झाले नाही ती कोणी येतात पैसे घेऊन जा पैसे घेऊन जा झालं झालं का बरोबर शांत मन लागत आम्हाला आता म्हणलं नाही म्हणे खराब ठेवली कोणीच पाहिजे नाही मग किंवा दिलं. हे तू उपाशी तपाशी आला काल मटण खाऊन आलो म्हणे हांग होता म्हणे ते जेवून जेवलेच नाही तिकून आले बैल तर निघाले हो का? अजून मी आता काही म्हणत अजून मारू बेकार शिवा देते मिस्त्राने तू कुंकडी बोलती जाऊ द्या गोड गोड करत होते पैसे नाही, द्यायची गरज नाही. कल्पना निघून जाते बाबा लई मागत आहे इथले पैसे कमावू बोलतात ते नुसते येणं मत जरी मी ते पट्ट्याच लावते खरं नाही नाही आता ते तर राहिलं नाही. आता ते मशीन येते आज झालं का म्हणतो शांत मन तरी आता बोलू काहीच नका हो येईन माय त्याला आता तुम्ही समजून सांगलं ना मग आणायचं काय दिली ते आता ते गेली इकडे बरोबर होतं ना फुकट पैसे गेले त्याने असे असे ते नुसतं पाहते झालं ते तर रोज उभं राहता नाही दिलंच देतो म्हणे ती नाही दिलं तरी त्याला आपलं 15-15 भेटले आपल्या 200 रुपयासाठी मरा लागतो लागते उन्ही नाही तर 200 रुपयात हे करतो आणि ते माणूस असा करते आता जवळ पैसे आणले असते आता का म्हणते पोरीला उचल किरण होते म्हणते उचल म्हणजे पोरीला शेंटिंग म्हणून काढते त्या बुडीले पगार घेऊन या म्हणते आता स्वतः पैसे देऊन घरून तिथून मग आणू आपण शेंटिंग उकलले त्या पोट्याने काढायला लागते तिच्या अंगवर होते ना बुडीले जात नाही ते मोठ्या बुडीले कुठे आहे ऐकू मर म्हणते वाच म्हणते आणि पैसे